कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। चिपी विमानतळावर विमान रद्द होण्याचे प्रकार सुरूच, प्रवाशांचे होत आहेत प्रचंड हाल। कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज। जिल्हा पोलिसांमार्फत जिल्ह्यात अनेक कारवाई, या कारवाई आणखीन तीव्र केल्या जाणार। आणि झाड तोडण्यासाठी गेलेल्या एका 56 वर्षीय इसमाचा झाडावरून पडून मृत्यू। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुंबईहून चिपी विमानतळावर येणारे विमान शनिवारी पुन्हा एकदा अचानक रद्द करण्यात आले। त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत। विमान रद्द झाल्यामुळे चिपी विमानतळावरून मुंबईला जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना ही माघारी परतावी लागली आहे। 2023 या वर्षातील या विमानतळावर येणारे हे शेवटचे विमान होते, कारण शुक्रवार, रविवार आणि बुधवार या दिवशी विमान येत नाही। 31 साठी सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची यामुळे घोर निराशा झाली आहे। अचानक विमान रद्द झाल्याचे सांगण्यात आल्याने प्रवाशांना परतीचा प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले। आज सकाळी रद्द झालेले विमान पुन्हा चिपी विमानतळावर दाखल झाले आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटन नगरी मालवणमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली आहे। मालवणच्या चिवला, दांडी, देवबाग, तारकर्ली समुद्रकिनारी राज्यातील तसेच राज्याच्या बाहेरून पर्यटक आले आहेत। हे पर्यटक स्कुबा, बोटिंग, स्नॉर्कलिंग या समुद्री खेळांची मजा लुटतायत। नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक पर्यटक कोकणातील समुद्र किनाऱ्यावरती आल्याचे पाहायला मिळत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे येथे मालगुंड समुद्र किनारी अशाच काही हौशी पर्यटकांनी समुद्र किनाऱ्यावर 4 चाकी गाड्या आणल्यात। पर्यटकांनी किनाऱ्यावरती आणलेल्या गाड्या पोलिसांनी बाहेर काढल्यात आणि पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन हे पोलीस सातत्याने करत आहेत। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे विनंती करण्यात येत आहे की जास्त खोल समुद्रात जाऊ नये, पाण्याच्या भरतीची लाट येणार आहे। कृपया ज्यांनी वाहने बीचवर लावलेली आहेत त्यांनी तात्काळ वाहने बाहेर काढावीत। सर्व पर्यटकांना जयगड पोलीस ठाण्यातर्फे विनंती करण्यात येत आहे की त्यांनी जास्त खोल समुद्रात जाऊ नये। नमस्कार। आदरणीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे, मालगुंड या समुद्रकिनारी सतर्क गस्त नेमलेले आहे। ज्यावेळेस आमच्या निदर्शनास आले की गाडी समुद्रकिनाऱ्या घेतलेले अतिउत्साही पर्यटकांनी, त्यावेळी तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करून गाडी बाहेर काढलेली आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गणपतीपुळे, मालगुंड समुद्रकिनारी पोलीस यंत्रणा सतर्क आहे। बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्क आहोत। रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे हाऊसफुल झाली आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणाच्या पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांकडे स्थिरावली आहेत। शनिवारपासूनच जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटन स्थळांवरती गर्दी वाढली आहे। किहिम बीच, रेवदंडा बीच वर पर्यटकांनी तुफान गर्दी पाहायला मिळते। कोकणातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी हाऊसफुल झाले आहेत। सर्वच किनाऱ्यांवरती बोटिंग, घोडागाडी, बाईक रायडिंग मजा पर्यटक लुटत आहेत। गेल्या काही दिवसात रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात अनेक मोठमोठ्या कारवाया केल्यात। यामध्ये वेश्या व्यवसाय, अवैध सावकारी व छळणुकी विरुद्ध कारवाई करण्यात आल्यानंतर आता या कारवाई आणखीन तीव्र केल्या जाणार असून नागरिकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे। करोडो रुपयांचा जवळपास 9 कोटीपेक्षा अधिक रकमेचा माल जो आहे, मुद्देमाल जो आहे आपण जप्त केला, सीज केला। काही लोकांच्यावरती तडीपार प्रस्ताव आपण दाखल केलेले आहेत, ते विचाराधीन आहे आणि त्याच्यावरती लवकरच त्याची कार्यवाही होऊन त्याच्याबद्दल मार्ग निघेल आणि अजूनही ही मोहीम थंडावलेली नाही। त्याच्याबद्दल आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत। पुढील कालखंडामध्ये जेव्हा केव्हा अशी प्रकारची माहिती मिळेल, नॅशनल आपण ती वॉच आपला आहे, त्याच्यावरती पूर्णपणे अंकुश आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत। पोलीस दल कटिबद्ध आहे आणि ते पूर्णपणे संपवलं जाईल। अजून मला खात्री आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये हे प्रमाण म्हणजे नगण्य अशा प्रकारचं आपल्याकडं राहील।
याच्याबद्दल आपण प्रयत्नरत राहू आणि ते करत राहू. मागील काही कारखान्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या कारवाया पण केल्या. आपल्याकडे जे काही याच्या संदर्भातल्या प्रॉस्टिट्यूशन संदर्भातल्या काही तक्रारी होत्या तिथे आपण कारवाई केली. आपण इथं कारवाई केली, खेडमध्ये कारवाई केली आणि त्यांच्यावरती आपण अंकुश आणला. अशा प्रकारचे कुठलेही गैरप्रकार इथे चालणार नाही याची खबरदारी आपण घेतली. त्यानंतर सावकारी संदर्भात एक प्रकार माझ्या निदर्शनाला आला की अशा प्रकारच्या घटनांमुळे सामान्यांची पिळवणूक होते, त्याच्यानंतर त्याची अडवणूक होते, काही लोक धमकावलं जाते, काही लोक शहर सोडून गेले. अशा प्रकारची जेव्हा माहिती प्राप्त झाली त्यावेळेस आपण एक ड्राईव्ह घेतला, पूर्ण मोहीम आपण घेतली. त्याच्यामुळे आपल्या सर्वांसमोर ते उदाहरण आहे. 5 गुन्हे आपण दाखल केले. 6वा गुन्हा काल चिपळूणमध्ये दाखल झाला आहे. काही तक्रारी अजूनही चौकशीमध्ये आपल्याकडे प्रलंबित आहे. त्याच्याबद्दलची आपण गोपनीय चौकशी करत आहोत आणि त्याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणावरती लोकांना रिलीफ मिळाला. त्याच्यामधून लोकांना आव्हान आपण केलं होतं की अशा प्रकारच्या तक्रारी असतील तर नक्की आमच्याकडे या. जर काही जे सावकार त्यांच्याकडे लायसन्स आहे त्याबद्दल तक्रार असतील तर आपल्याकडे जे उपनिबंधक आहे त्यांच्याकडे आपण तक्रार करू शकता. अशा प्रकारची आपण विनंती केली होती आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन खूप लोक आपल्याकडे आले. त्यांनी तक्रारी आपल्याकडे दाखल केल्या आणि पुढील कारखान्यांना ही मोहीम चालूच राहील. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही आणि याच्याबद्दल आपण सर्वजण निश्चिंत राहिले पाहिजे. त्याच्याबद्दलची काळजी आपण घेणार आहोत. लोकांना मी आश्वस्त करू इच्छितो की ही मोहीम जोपर्यंत अशा प्रकारची अवैध आणि अशा प्रकारची इलिगल अशा प्रकारची सावकारी असेल ते जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत चालूच राहील. एपीएमसी फळ बाजारात अननसाची आवक घटल्याने अननसाच्या दरात तब्बल 30% वाढ झालेली आहे. दक्षिण भारतातून अननसाची आवक होते, मात्र नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त कामगारांचा तुटवडा असल्याने एपीएमसी बाजारात येणारी आवक घटलेली आहे. परिणामी 20 ते 25 रुपये प्रति किलो मिळणारे अननस आता 35 ते 40 रुपयांवरती पोहोचले आहेत. आठवडाभरात आवक वाढली तरी दर तेवढेच राहतील अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आता हे 2 दिवसामध्ये सोमवार आणि मंगळवारमध्ये गाड्या लई कमी आलेली आहे आणि किती 10 आणि 8 18 गाड्या 2 दिवसामध्ये आलेल्या आहे. त्यामुळे भाव वाढलेला आहे. पहिले किती गाड्या? पहिले ते शुक्रवार पासून ते दर दिवस 25-30 गाड्याची आवक होती. आता ते क्रिसमसमुळे माल कमी झालेला आहे. ते तिकडे भरला गेलेला नाही, माणसं भेटत नाही आणि तेव्हार असल्यामुळे गाडी कमी लोडिंग केली गेली. त्यामुळे आता इथे आवक कमी झालेली आहे. त्यामुळे ते भाव वाढलेला आहे. कुठून माल येतो? केरळावरून. आणि सध्या पहिल्या रेट सध्या किती रेट आहे? पहिला इकडे 20-25 रेट चालू होता किलोवर आणि आता इथे 35 ते 40 रुपयापर्यंत रेट चालू आहे. मार्केट कधीपर्यंत स्थिर होईल तुम्हाला? हे असं वाटतं की सोमवार मंगळवारपासून स्थिर होईल, काहीतरी भाव कमी होईल. पण एवढा कमी होईल ना तर तिकडे पण भाव वाढलेला आहे. 10-11 रुपये भाव जास्त झालेला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त आणि नूतन वर्षानिमित्त महानगरपालिकेच्या मुख्यालयास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीवर नवीन वर्षाच्या स्वागताकरिता काउंटडाऊन सहित नेत्रदीपक अशा लाईट्स, लेझर आणि SFX शोचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच सदर विद्युत रोषणाई आपणास 30 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 या कालावधीत सायंकाळी 7 ते मध्यरात्री 12 पर्यंत पाहता येईल. रत्नागिरी विभाग एसटी कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित रत्नागिरीची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक शनिवारी पार पडली. या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल आज लागला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे सचिव राजेंद्र महादेव पाटोळे हे विजयी झाले आहेत. यावेळी लांजा तालुक्यातील त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पेढा भरून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, राष्ट्रवादी जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष बापू जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्षा श्यामा थोडगे, उपतालुका प्रमुख सुरेश करंबळे, तालुका संघटक अमोल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते संतोष तुसलनकर, एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी विभागीय एसटी कर्मचारी पतसंस्था मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने जे पॅनल उभं केलं होतं आणि त्या पॅनलमध्ये आमचे 11 उमेदवारचं पॅनल जे उभं केलं होतं ते पॅनल
पूर्ण भरघोस मताधिक्याने निवडून आलेला आहे। आणि सर्व मतदार सभासद बंधू भगिनींना तसेच माझे हितचिंतक आणि जे ज्ञात अज्ञात जे माझे पूर्ण हितचिंतक असतील, संघटनेचे राज्य लेवलचे, जिल्हा लेवलचे, तालुका लेवलचे, डेपो लेवलचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचे मी मनापासून ज्या आपल्या सभासदांनी मतदान केलं आहे, मतदारांनी त्या मतदाराचा मी निश्चितच आदर करेन आणि मी सर्वांना बरोबर घेऊन सर्वांच्या विचारांची योग्य तो निर्णय घेईन अशी मी तुम्हाला आपला या निमित्ताने ग्वाही देतो। पटवर्धन हायस्कूलच्या गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवन गुरुकुलचे विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून झाली। प्रबंधक मनोज जाधव यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबंधक जाधव सर यांनी केले। इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली। कार्यक्रमाचे परीक्षण ऋतुजा वझे व ऋतुजा गोसावी यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक दिनेश मोहिते तसेच गुणदर्शन कार्यक्रमाचे निवेदन विद्याराणी घडशी यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकांचे सहकार्य लाभले। रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे, पोयनार, मानेवाडी नमन मंडळ, श्री दत्त मंडळ यांच्या मार्फत नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवले जात असतात। मौजे, पोयनार, मानेवाडी नमन मंडळ, श्री दत्त मंडळ यांच्या मार्फत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोयनार, पाटीलवाडी या शाळेला असणारे लॅपटॉपची आवश्यकता जाणून घेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोयनार, पाटीलवाडी या शाळेला 2 लॅपटॉप देण्यात आले। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानामध्ये निपुण होण्यासाठी मदत होणार आहे। तसेच यावेळी इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या। आज वर्षाचा शेवटचा दिवस। लाखो पर्यटक कोकणामध्ये समुद्रकिनारी मज्जा करण्यासाठी तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आले आहेत। मात्र डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने तसेच पद्मभूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो श्री सदस्यांकडून नवीन वर्षाचा नवीन संकल्प हाती घेतला आहे। दिवसेंदिवस पाण्याची भूगर्भातील घटत चाललेली पातळी लक्षात घेता शोष खड्ड्यांचा उपक्रम हाती घेतला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये आज 31 डिसेंबरला जवळपास 15 शोष खड्डे या ठिकाणी श्रमदानातून तयार करण्यात आले आहेत। सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील पेण शासकीय क्रीडा संकुल येथे हितेश पाटील चषकाचे आयोजन जय हनुमान क्रिकेट क्लब कुंभारआळीच्या माध्यमातून करण्यात आले होते। या चषकाचा मान रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील पत्रा मारुती खोपोली या संघाने मिळवला, तर द्वितीय क्रमांक RV 11 चिंचपाडा, तृतीय क्रमांक श्रीयांश 11 महाडिकवाडी आणि चतुर्थ क्रमांक आई कोंडपाडा वासिनी यांनी पटकावला आहे। या सर्व विजेत्यांच्या संघांना आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले। तर यावेळी मालिकावीर म्हणून खोपोली संघाचा चिराग, उत्कृष्ट फलंदाज विवेक बामणे, उत्कृष्ट गोलंदाज निशांत पवार आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण हर्षल कचरे यांना गौरवण्यात आले। यावेळी क्रीडा रसिकांनी देखील लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते। यात ओंकार ठाकूर आणि चिराग पापल यांना लकी ड्रॉ मिळवण्यात यश प्राप्त झाले। सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पेण शहराच्या माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, युवा नेते ललित पाटील, पालिकेचे माजी सभापती दर्शन बाफना, ज्येष्ठ नागरिक रामभाऊ गोरिवले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना प्रीतम पाटील यांनी उत्कृष्टरित्या आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे हितेश पाटील यांचे अभिनंदन करून उपस्थित सर्व संघांना यशस्वी खेळ करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। तर हितेश पाटील यांनी आयोजकांचे आभार मानून यावर्षीप्रमाणेच पुढल्या वर्षी देखील याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन या चषकाची मालिका अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे उपस्थित सर्व संघांना आवाहन केले। 30 डिसेंबर रोजी पोलादपूर तालुक्यातील लहुसे गावच्या जंगलात झाडे तोडण्यासाठी गेलेल्या इसमाचा पाय घसरून झाडावरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे। नारायण रामचंद्र माचुत्रे राहणार लहुसे असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे। गावच्या जंगल भागात नारायण हे झाड तोडण्यासाठी गेले असता झाडावरून त्यांचा पाय घसरल्याने ते खाली कोसळले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली। त्यानंतर त्यांना उपचारासाठी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांचा मृत्यू झाला। पोलादपूर पोलीस ठाणे येथे सदर मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी
नोंद करण्यात आली असून मृतदेह पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रुपेश पवार हे संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत। कसाल मालवण राज्यमार्गावरती चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे। महामार्गावरील घाटीमध्ये हा अपघात झाला असून या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक व क्लीनर हे दैव बलवत्तर म्हणून बचावले आहेत। या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, त्यामुळे मालवण पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा काही काळ हिरमोड झाला होता। आचरा येथून दुपारी 2च्या सुमारास खुर्डी मार्गे देवगडला जाणाऱ्या गाडीच्या वाहकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने एसटी बस रस्ता सोडून पोयरे गोंदापूर येथील सावंत यांच्या घराला धडकली। सदर घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे। मोठा आवाज झाल्याने 15-16 ग्रामस्थांनी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या वाहकाला लोखंडी पाराने दरवाजा तोडत बाहेर काढले व उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे हलवण्यात आले। यात घराची भिंत काही प्रमाणात कोसळून गाडी भिंतीवर अडकून एका बाजूला लोंबकळत राहिली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। चालक बापू लक्ष्मण काळे यांना जास्त दुखापत झाल्याने उपचारासाठी त्यांना ओरोसला हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले, तर वाहक राजेंद्र मनोहर जाधव, प्रवासी रुही दीनानाथ पडवळ, मिताली प्रवीण मुणगेकर यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे उपचार करण्यात आले आहेत। ग्रामस्थांच्या मते गाडीत शाळेतील विद्यार्थ्यांसह अन्य मिळून 22 ते 23 प्रवासी असल्याचे सांगितले गेले। रस्त्याच्या कडेला खड्डा खणून ठेवण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरती एसटीचे चाक गेल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती जाणून घेण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।